मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, इकडे बघा काय करतो मी. इथं पहा, डेली एक्झरसाइज बूस्ट युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. काय सांगतो मित्रांनो, दररोज व्यायाम केल्यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. आता पहा, माझं वय जवळपास 50 वर्ष व्हायला आता, तरी मी दररोज व्यायाम करायला विसरत नाही. त्याचबरोबर इंग्रजीची प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो, मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येतो. पहा, सध्या आता एवढा हिवाळा चालू आहे तरी सुद्धा मी डेली एक्झरसाइज केल्याशिवाय पुढील काम करत नाही. लक्षात ठेवा. मग मित्रांनो, सुपर स्पोकन इंग्लिश क्लास. इंग्रजी बोला फार सर. हाऊ इट इज पॉसिबल सर? यस, ते शक्य आहे मित्रांनो, परंतु त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. सर, मग प्रॅक्टिस कशी करावं? व्होकॅब्युलरी म्हणजे काय? शब्द संग्रह. आता मी समज मला 10-20 शब्द लिहून दिले इथं, नुसतं म्हणलं बरं शब्द पाठ करा, पाठ होईल का? नाही होणार. मग त्यासाठी मित्रांनो, त्या शब्दाच्या बरोबरच आपल्याला काही वाक्य घ्यावं लागतील ना. ते वाक्य घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्या वाक्यामध्ये तो शब्द कुठे आहे, कसा आला, का आला, कधी आला, केव्हा आला, हे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारून ते वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत. मित्रांनो, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. शिक्षण हे तुम्हाला आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस, हू एव्हर ड्रिंक इट विल नॉट स्टॉप टू ग्रोलिंग. म्हणजे काय मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. चला तर मित्रांनो, आपण बघूया या ठिकाणी की आपल्याला काय करायचं. सुरुवातीला पहा, ड्रीम. आय हॅड अ ड्रीम लास्ट नाईट. काय बोलू मी, मला रात्री स्वप्न पडलं. ऑफ. तरी आपण बघा, आय हॅव नो टाइम. सर काय बोलले? आय हॅव नो टाइम, माझ्याकडे वेळ नाही. आय एम बिझी पर्सन. काय बोलत आहे पण. परंतु तुमच्यासाठी मी जो व्हिडिओ तयार करत असतो, त्या जेवढा माझा वेळ ठरलेला आहे त्या वेळेमध्ये मला ते काम पूर्ण करणं जरुरी आहे. म्हणून मित्रांनो, मी इथं थांबणार सुद्धा नाही. बघा, इथं काय सांगितलं मी. आता पहा, चूज. हे ड्रीम झालं म्हणजे स्वप्न. चूज म्हणजे निवडणे. काय बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, चूज युअर लँग्वेज. तुमची भाषा निवडा. मग तुम्ही कोणती निवडता मित्रांनो? सर, मला इंग्रजी येत नाही, आय चूज मराठी. नो, बट तुम्ही सांगा गर्वानं, आय चूज इंग्लिश लँग्वेज इन एक्झाम. असं तुम्हाला इंग्रजीमध्ये वाक्य बोलायचं आहे. पुढचं आहे मित्रांनो, बीट. बीट म्हणजे मारणे आणि बीट म्हणजे चावणे, दोन होतं. BEAT बीट म्हणजे मारणे आणि BIT बीट म्हणजे चावणे. तर बीट म्हणजे काय पहिलं पहा. बीट म्हणजे मारणे. डोंट बीट युअर लिटल ब्रदर. पहा, तुझ्या छोट्या भावाला मारू नको. डोंट. पहा, युअर येस्टरडे युअर डॉग बाईट मी. हे बीट आहे, बाईट. येस्टरडे युअर डॉग बाईट मी म्हणजे काल तुझा मला कुत्रा चावला. पुढे पहा मित्रांनो, पुढचा शब्द आहे ब्रेक. ब्रेक म्हणजे तोडणे. अरे, डोंट ब्रेक धिस चेअर. डोंट ब्रेक धिस चेअर. ती खुर्ची तोडू नको. डोंट ब्रेक रोज, है का नाही, रोज फ्लावर. एक्सेप्ट, स्वीकारणे. पहा, तुमची गलती स्वीकारा ना. तुम्ही जेव्हा चुका करता ना, ऍक्सेप्ट, ते ऍक्सेप्ट करायला शिका. पुढचं आहे ऍडमायर. वी मस्ट ऍडमायर एनी सक्सेस पर्सन. म्हणजे काय मित्रांनो, आपण कोणत्याही जे माणसं यशस्वी होतात त्यांची आपण प्रशंसा केली पाहिजे. पुढे पहा, ट्रॅप. ट्रॅप म्हणजे सापळा किंवा जाळे. थीप. थीप म्हणजे काय मित्रांनो, चोर. जेव्हा चोर पळतात तेव्हा त्या ठिकाणी पोलीस काय करतात, त्याला ट्रॅप करतात. ट्रॅप म्हणजे जाळं तयार करतात, जाळं टाकतात. म्हणजे जाळे किंवा सापळा त्या आपण जाळे म्हणणार नाही. जेव्हा आपण एखादा प्राणी पकडतो, समजा ससे असो काय पकडतात ना बरेच जण, तर त्याला आपण जाळे म्हणतो. पण हेच याला आपण जेव्हा एखादा पोलीस किंवा पोलीस असतात ना, ते त्याला आपण
सापळा म्हणतो ते सापळा रचना. नंतर आहे प्रोटेक्ट. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण. प्लीज प्रोटेक्ट युअर लिटल चाइल्ड इन रेनी डे, विंटर डे, कोणते असो त्या ऋतूमध्ये आपल्याला त्याचं संरक्षण करायचं आहे. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ करा. पुढचा आहे स्ट्रेंज. स्ट्रेंज म्हणजे अनोळखी किंवा अपरिचित. डोंट ईट एनिथिंग. डोंट ईट एनिथिंग फ्रॉम स्ट्रेंजर मॅन. म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आपल्याला मित्रांनो काही वस्तू, लहान मुलं पहा, लहान मुलं काय करतात, कोणी पण चॉकलेट द्यायचा प्रयत्न करतो आणि घेऊन जाते भुंकून. तसं आपण कोणत्याही व्यक्तीकडून लहान मुलांनी चॉकलेट खायची नाही. इन्फॉर्म माहिती. प्लीज इन्फॉर्म युअर मदर अँड फादर. तुम्हाला जी माहिती झालं एखाद्या वेळेस तर तुम्हाला त्याची माहिती आपल्याला आई वडिलांना द्यायची आहे. नंतर आहे पास्टपोन, नाही पोस्टपोन. पोस्टपोन म्हणजे आता पोस्टपॉन म्हणतो आपण, पॉन नाही तर पोस्टपोन म्हणायचं, म्हणजे पुढे ढकलणे. समजा एखाद्या लग्नाची हे असते ना तारीख, तर आपण त्याला पोस्टपॉन करतो. पोस्टपॉन बोलताना कसं म्हणतो, पोस्टपॉन झालो साहेब, त्याला पोस्टपॉन नाही म्हणायचं, नाहीच नाही तर पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणे. पहा, वी पोस्टपॉन माय ब्रदर्स वेडिंग, असं बोलायचं. नंतर यॉन, जांभळी. आता पहा, जेव्हा जेव्हा आपण जांभळी येतो ना, वर्गात असो, कोठोबी असो, बाहेर असो, आपण जांभळी दिली की समोरच्याला पण आपोआप जांभळी येते, है का नाही. डोंट यान इन फ्रंट ऑफ मी. काय बोललो मी, डोंट यान इन फ्रंट ऑफ मी. माझ्या समोर जांभळी देऊ नको. जांभळी आली असेल तर असा हात लाव, असं कर. म्हणजे काय होतंय की एकाने जांभळी दिली की बघा तुम्ही पाहू तुमच्या क्लासमध्ये बघा, एका मुलानं जांभळी दिली की बाकीची मुलं जांभळी द्यायला असं आपोआप करतात. पुढे रिमूव्ह. रिमूव्ह म्हणजे काढणे. हॅलो, स्टॉप स्टॉप. फर्स्ट ऑफ यू रिमूव्ह युअर शूज इन फ्रंट ऑफ डोअर. पहा, काय सांगितलं मी, फर्स्ट ऑफ यू रिमूव्ह युअर शूज इन फ्रंट ऑफ डोअर, म्हणजे तुझे शूज म्हणजे बूट अगोदर दरवाजाच्या बाहेर काढून नंतर मध्ये. आता ओमिट. ओमिट म्हणजे उलटी करणे. अरे बापरे, लहान मुलं पहा, आता बोरं राहत ना, बोरं आपण बोरं खातो लहान हिवाळ्यामध्ये, ते बोरं खातात, जास्त खाले तर त्याला उलट्या होतात. मग आपण अरे भाई डोंट ओमिट हिअर, गो देअर अँड ओमिट देअर. काय बोललो मी, इथं उलटी करू नको, बाहेर जा आणि इथं उलटी कर. नंतर राईन्स. राईन्स म्हणजे काय म्हणतात, धुणे. राईन्स युअर क्लोथ प्रॉपरली. तुमचे कपडे स्वच्छ धुवा. डिस्प्यूट. डोंट डिस्प्यूट विथ युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रासोबत भांडण करू नका. इम्पोज. इम्पोज म्हणजे लादणे आपण. डोंट इम्पोज मेनी होमवर्क ऑन लिटल चाइल्ड. लहान मुलांना जास्त होमवर्क द्यायचा नसतो. आजकाल काय झालंय, बालवाडीचं लेकरू झालं तरी त्याला बालवाडी पहिली दुसरी इतका होमवर्क असते, त्याची कॅपॅसिटी 1 घंटा बसण्याची असते, त्याला 2-2, 3-3 घंटे होमवर्क दिला जातो. हे आपल्याला नाही करायचं. थोडासा घंटाभर करतो पण जास्त नाही. आता त्याला कसं आहे, त्याचं मानसिक संतुलन बिघडून जातं. नंतर लिस्ट. लिस्ट लिस्ट म्हणजे काय सर, बोबडेपणा. लिटल चाइल्ड स्पीक लिप्स. लिस्प. LISP म्हणजे काय, लहान मुलं बोबडे बोलतात, राईट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, लाईट गेलेली होती, लाईट यायला चालली तरी सुद्धा मी हा व्हिडिओ केला आहे. जर कुठे अडचण असेल तर कृपया मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा तुम्हाला अर्थ पुन्हा सांगेल. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.